नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप. त्यामध्ये तुम्ही भोपळा देखील टाकू शकता, टॅमॅटो देखील टाकू शकता. तर त्यासाठी लागणारं हे सर्व साहित्य आहे. टोपामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्या. तूप थोडे गरम झाले की त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता याची फोडणी द्या. कढीपत्ता टाकून झाला की त्यामध्ये छोटे छोटे तुकडे केलेला भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि टॅमॅटो टाकून घ्या. तुम्ही यामध्ये दुधी भोपळा देखील ॲड करू शकता, मटार देखील ॲड करू शकता. फोडणीमध्ये टॅमॅटो, भोपळ्याचे तुकडे आणि शेवगाच्या शेंगा व्यवस्थित परतून घ्या. या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात पुरेसे प्रमाणात पाणी टाका. पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता आणि थोडी हळद टाका. पाणी टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित परतून घ्या आणि उकळी येण्यासाठी 5 मिनिटं याला तसेच ठेवा. जेव्हा मिश्रणला व्यवस्थित उकळी येईल तेव्हा त्यातल्या शेंगा बाहेर काढून घ्या. सर्व शेंगा बाहेर काढून त्याचा आपल्याला गर काढायचा आहे. मग शेंगा व्यवस्थित बाहेर काढा. सर्व शेंगा बाहेर काढून झाल्यानंतर शेंगांमध्ये जो गर असतो तो गर चमच्याच्या सहाय्याने वेगळा करा. असा गर असतो तो पूर्ण वेगळा करून घ्यायचा सर्व शेंगांचा. आणि त्यानंतर जो गर साठेल तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. गर मिक्सरला फिरवल्यानंतर त्याची एक पेस्ट तयार होते. अशा स्वरूपामध्ये ती पेस्ट तयार होते. ती पेस्ट आता आपण ते जे मिश्रण बनवलं आहे गॅसवर त्यावरती टाकून व्यवस्थित त्याच्यामध्ये मर्ज करायची. हवं असेल थोडं पाणी ॲड करू शकता. जसं तुम्हाला पाहिजे आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि कोथिंबीर टाकायची. हवं असल्यास तुम्ही लिंबूचा रस देखील टाकू शकता. आणि थोड्या वेळासाठी हे मिश्रण उकळी येण्यासाठी ठेवायचं. उकळी आल्यानंतर तुमचं सूप तयार होतं. हे सूप तब्येतीसाठी खूपच हेल्दी आहे आणि बनवण्यासाठी एकदम सोपं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.